ज्या हातांनी आपल्या नातीला खेळवलं, तिच्यासोबत तासनतास गप्पा मारल्या, त्याच हातांनी या आजोबांनी आपल्या 2.5 महिन्याच्या नातीचा मृतदेह कुरवाळत अख्खी रात्र काढली आहे. होय, अख्खी रात्र, तेही फक्त काही कागदांसाठी. हे चित्र आहे जळगावच्या शासकीय रुग्णालयाचं. अहो, माणुसकी मेली आहे की फक्त कागदावर चालणारी व्यवस्था उरली आहे असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही दृश्य आहेत. पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर या चिमुकलीने अवघ्या 10 मिनिटांमध्ये श्वास रोखले. हसती खेळती बबडी अचानक आपल्याला पोरकं करून कशी गेली हे दुःख तिच्या आजोबांनी अजून पचवलंही नव्हतं. तितक्यातच त्यांना सरकारी कागदांनी घेरलं. 2.5 महिन्यांची ती निरागस सचिता, जिचा काहीच दोष नव्हता, ती गेली. पण जाता जाता या व्यवस्थेचा क्रूर चेहरा जगासमोर आणून गेली आहे. आजचा हा व्हिडिओ बघताना कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. लस दिल्यानंतर 10-15 मिनिटाच्या आत म्हणजे प्राणज्योत मावळली, ती म्हणजे हालचालच करत नव्हती. ते 40 गावचे डॉक्टर म्हणे आमच्याकडे फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे तुम्हाला जळगाव किंवा धुळे हलवावं लागेल. तर आम्ही हटलो. घटनेची सुरुवात होते 40गाव तालुक्यातील टहाकळीप्रच्या गावातून. दीपक बोरसे हे भारतीय सैन्यामध्ये अयोध्येत देशाची सेवा करतायत. घरी त्यांची 2.5 महिन्यांची चिमुकली सचिता. अवघी 2.5 महिन्यांच्या लेकीने बोरसे कुटुंबियांच्या घराला घरपण आणलेलं. आणि अशामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पोलिओ डोस आणि लसीकरणाचा कार्यक्रम होता. आई वडिलांनी मोठ्या आशेने मुलीला लस पाजली, पण कुणाला ठाऊक होतं की हाच डोस तिचा काळ ठरेल. लस दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये सचिताची प्रकृती बिघडली आणि त्या माऊलीच्या कुशीतच तिने शेवटचा श्वास घेतलाय. सचिताचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? लसीमुळे झाला की पोलिओ डोसमुळे झाला असा प्रश्न कुटुंबियांना पडला. त्यांनी तात्काळ डॉक्टरांची भेट घेतली, पण सचिताचा मृत्यू डोसमुळे किंवा लसमुळे झालाय हे अद्याप निष्पन्न झालं नाहीये. सचिता दीपक बोरसे ही पण लसीकरणासाठी आलेली होती. तिला लसीकरणाचा पोलिओचा आणि पेंटा हे वॅक्सिन असतं आपलं, तिचा दुसरा डोस दिला गेला होता. तिने आधी पहिला डोस घेतलेला होता, तिला दुसरा डोस होता. आणि सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान ही लसीकरण सत्र तिला डोस दिला गेला. त्यानंतर ती घरी गेली आणि घरी ती झोपलेली होती. नंतर दुपारी त्यांच्या असं लक्षात आलं की बाळाची हालचाल होत नाही आणि बाळ तपासणी केली असता बाळ मृत्यू झाल्याचं लक्षात, ही प्राथमिक माहिती मिळाली. तर याच्यात या बालिकेने याआधी पण पेंटाचा आणि OPVचा डोस घेतलेला होता. हा तिचा दुसरा डोस होता. पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता किंवा काही तक्रार नव्हती. तसे हे जे वॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलं. त्या इतर बालकांना काही त्रास झाला नाही. त्याच्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात आपण एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन एक समिती असते. अशी कुठली घटना घडली तर त्याच्यावरती त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते. त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, DHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात. त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे. आज त्या समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अजून माहिती आहे. लाडकं लेकरू गेलं, दुःख डोंगरा एवढं होतं, पण पुढचा प्रवास त्याहूनही भयंकर होता. बाळाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आला. रात्रीचे साधारणतः 2 वाजलेले. सचिताचे आजोबा तुळशीदास मराठे आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले, पण तिथे बसलेल्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना त्या चिमुकलीच्या मृतदेहाचं काहीच वाटलं नाही. कागदपत्र पूर्ण नाहीत असं सांगून त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. दादा, नेमकी काय घटना घडली आपल्या पुतणीसोबत? नागपाईचं असं होतं, आम्ही जिल्हा परिषद शाळा टाकळीपुराच्या 40गाव तालुका इथे काल सकाळी लस दिली. लस दिल्यानंतर 10-15 मिनिटाच्या आत तिचे म्हणजे प्राणज्योत मावळली, ती म्हणजे हालचालच करत नव्हती. त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय साई हॉस्पिटल 40गाव येथे दाखल केले. त्यांनी सांगितले की बाळ मृत घोषित केले त्यांनी. त्याच्यानंतर ते ज्यांनी लसीकरण केलं होतं त्यांचे डॉक्टर आमच्या घरी आले. त्यांनी 2-3 तास आमचे असेच घेतले की असं नाही होत तसं नाही होत करून त्यांनी आमची पार संध्याकाळ करून टाकली. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर PI साहेबांनी आम्हाला ट्रॉमा केअर सेंटरला इथं जाण्यास सांगितले.
तिथे गेले, स्वतः साहेब आमच्या सोबत आले, त्यांनी ते जी प्रोसेस होती ती सगळी केली. त्याच्यानंतर ते 40 गावचे डॉक्टर म्हणे आमच्याकडं फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे तुम्हाला जळगाव किंवा धुळे हलवावं लागेल. तर आम्ही इथं हटलं. दादा व्यवस्थित सांगा. आणि काय रात्रभर काय इथं आम्ही 2-2:30 वेळ आलो. त्याच्यानंतर आम्ही ते म्हणजे रात्री 2:30 तास सकाळपर्यंत मांडीवर धरून बसावं लागलं. कुठल्याही डॉक्टरांनी बाळाकडे बघितलं नाही. विचार करा, रात्रीचे 2 वाजलेले आणि समोर आपल्या 2.5 महिन्यांच्या नातीचा मृतदेह. आजोबांनी विनवणी केली, शवविच्छेदन सकाळी करा, पण आता मृतदेह आत तरी घ्या, किमान शवपेटीत तरी ठेवा. पण प्रशासनाचं काळीज पाझरलं नाही आणि अखेर त्या आजोबांनी आपली नात मांडीवर घेतली आणि शवविच्छेदन कक्षाच्या पायरीवर अख्खी रात्र बसून काढली आहे. ज्या नातीला झोपवण्यासाठी पाळणा हवा होता, तिला रात्रभर त्या थंडगार पायरीवर आजोबांच्या मांडीवर झोपावं लागलं. माणुसकी ओशाळली की काय असा वाटणारा हा प्रसंग पाहून पहाटे रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येकाचं काळीज हेलावलं. पहाटे जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा कुठे प्रशासन खडबडून जागं झालं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आजोबा जेव्हा कॅमेऱ्यासमोर बोलत होते तेव्हा त्यांचा गळा दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यातील अश्रू या व्यवस्थेला जाब विचारत होते. आमच्या नातीला आम्ही काल सकाळी टाकळीपुराच्या तालुका 40 गावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो. डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं. त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय 40 गाव साई हॉस्पिटल येथे नेले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालं आहे बुवा. मग आम्ही परत घरी नेले व ज्या PC सेंटरवर तिथे डोस दिलेले होते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमच्या बाळाचं असं असं झालं. ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल. परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास तिथे जागेवर खाऊन घेतले. आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते. तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू. त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो. त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्यासोबत ट्रामा केअर सेंटर 40 गाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो. परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते. मित्रांनो, ही घटना केवळ एका कुटुंबावरचं संकट नाहीये, तर आपल्या आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर लागलेला डाग आहे. एका सैनिकाची मुलगी जिचा बाप सीमेवर आपली सुरक्षा करतोय, त्याच्याच मुलीच्या मृतदेहाला सन्मानही मिळू नये. कागदपत्रांच्या नावाखाली माणुसकीचा गळा घोटणाऱ्या त्या डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आता मागणी केली जाते. तुम्हाला या घडलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया, आपलं मत कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.